तुला रे. हा. मामा या या अभिषेक या. बस ना. अरे बस. मामा हा सूर्यकांत पवार सिद्धार्थनगरचा छोकरा आहे, माहिती आहे. वंदे मातरम साहेब. आज सकाळ सकाळ बोलवलं. लई फेमस झाले तुम्ही अभिषेक. फेमस कसलं मामा. अरे पोरासोरांच्या मोबाईलवरती यायला लागले, सोशल साईट मधून. आजकाल काय कुणी काही पाठवत. हा, त्याच म्हणा. त्यात काय इमेज टाकायची, मॅटर टाकायचं आणि पाठवून द्यायचं, काय त्यात काय. हा, कोण पण करतं ते. आपले कार्यकर्ते निषेधाचे झेंडे दाखवणार आहेत, माहिती आहे ना. हो माहिती आहे. ते तुझं चपलांचं हारबीर ते ठीक आहे सगळं, पण आपले 1000 कार्यकर्ते निषेधाचे झेंडे दाखवणार आहेत. मी एकटा 12 बसेस घेऊन जाणार आहे. हा, एकटा, वन मॅन शो, फुल शोशा. शोषा. हा मग हा काय करतो मग. नाही मी शोषा नाही करत आहे. नाही तुला जमणार पण नाही. त्याकरता माग संघटना लागते, कार्यकर्त्यांचं बळ लागतं, त्याशिवाय काय जमणार. मामा काय करायचं म्हणताय? युवा संघटनेचा अध्यक्ष हो, पार्टीचा फुल सपोर्ट. पार्टीच्या बॅनर खालीच घेऊन इव्हेंट. इव्हेंट? हा मग इव्हेंट. नाही आणि मला राजकारणात नाही यायचंय मामा. मग काय करायचंय? मला सावरकरांच्या अपमानाचा बदला घ्यायचा इतकंच. घे ना मग, घे की बदला, कोण नाही म्हणतंय. तू एकटा कशाला, आपण मिळून घेऊ ना बदला. ए बाजूलो बाजूलो बघ. अरे आपलं काय प्रेम नाही की काय सावरकरांवर. बघ ठीक आहे, करूया एकत्र काम. बोललो होतो ना डन होणार म्हणून. मग करूया. तुम्ही 1 2 3 4 5 6 ओके. तुम्हा 6 जणांना मिळून मी 4 प्रश्न विचारतो. अरे एवढंच ना. हा. बिंदास. सावरकरांचं पूर्ण नाव. स्वातंत्र्य वीर सावरकर. मग पहिल्याच प्रश्नाला क्लीन बोर्ड. हा? येतो मामा. आणि हा मामा, मागे फोटोवर खाली नाव लिहिलंय, तेवढं वाचून घ्या आणि पाठ करा. पुढच्या वेळेस बरं पडेल तुम्हाला. बाजूलो ना. मला माझ्या बळावर लढू द्या आणि हा माझा निश्चय आहे. आमचा इव्हेंट हायजॅक करू. हायजॅक? इतकी वर्ष महाराजांना तुम्ही हायजॅक करून ठेवलंय, त्याचं काय? ए, याचा आणि सावरकरांचा संबंध काय? मातीचा, महाराष्ट्राच्या मातीचा. या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाचा संबंध आहे सावरकरांशी. जितका तुमचा आहे ना तितकाच याचाही आहे, किंबहुना जास्त. कारण तुम्ही त्यांचा इव्हेंट करायला निघालाय 2 तासांचा आणि हा आयुष्य द्यायला तयार सावरकरांसाठी. ते नाव पाठ करा रे. अरे कधी येणार आहे हा? अहो गरमागरम मस्त वडे केलेत, जरा टेस्ट करून बघा ना. बघू. हा. अगं अर्चू, तुझ्या बटाटा वड्यामध्ये बटाटा कमी आणि मीठच जास्त आहे. धंदा बुडवणार बहुतेक. तुम्ही म्हणजे ना भाऊजी, तुम्ही टेस्ट करून बघा. हो. हा. काय रे, असं आहे? असंच पाहिजे तुला. ए, हा बघ आला तुझा मिक्स बटाटा. हा, काढते. ए, चहा ठेव. नमस्कार. नमस्कार. मी अभिमान मराठे. हा सूर्यकांत पवार. पवार. चला आवर लवकर. वंदे मातरम सर. छान आहे. असे सर्व समाजाचे लोक एकत्र यायला हवेत राष्ट्रकार्यासाठी. साहेब, अशी राष्ट्रकार्य दलित वस्तींमध्ये सुद्धा घडत असतात. तेव्हा अदनामधनं इथे पण येत चला. नाही म्हणजे राष्ट्रकार्य अधिक जोमाने होईल. नक्कीच. छान आहे. बरं, आम्ही इथे याचं कारण तुला कळलं असेलच. तुझी घोषणा आता राष्ट्रीय झाली आहे. तेव्हा वरून आदेश आहेत तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे.
आपल्या कार्यात काही कमी पडता कामा नये. हो, पण मी तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाहीये आणि व्हायची इच्छा पण नाहीये. छान आहे, छान आहे. अरे पण बाळा, माझा तसा आग्रही नाहीये. हे बघ, पक्ष कोणताही असो, राष्ट्रकार्य होणं महत्वाचं आहे. हं? तुला या कार्यात कार्यकर्ते लागतील. आमचे कार्यकर्ते आहेत तुझ्यासोबत. देशासाठी देश कार्यासाठी. ते येतील पक्षाचे झेंडे न घेता. ते कसं शक्य आहे? अहो हं? चहा. या चहा घ्या. नाही, सकाळी एकदाच. देशकार्य कसंही शक्य आहे. अरे बाळा, पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते, तेव्हा कोणतेही कार्य करताना ते झेंडे घ्यायला कसे विसरतील? त्यामुळे ते शक्य होणार नाही. मग आम्ही करून दाखवतो ना. शक्य. आपलं कार्य करण्यासाठी आपले लोक हवेत, हो ना? आपले लोक हं? आलं जातील. आपलं कार्य म्हणजे तुम्ही लोक ना पक्षाच्या संघटनेच्या नावावर मॅचेस खेळता. मॅचेस बहुढंगी सांग. वाटून घेतलंय तुम्ही सर्वांना आपापल्या परीनं आणि आपल्या सोयीनं. ते कधी तुमच्या टीम मध्ये येणार नाही आणि तुम्ही त्यांच्या टीम मध्ये जायचं. अरे पण पुढे मागे राजकारणात जायचा विचार झालाच तर आमचा पक्ष आहे. वंदे मातरम. सॉरी यार, त्या दिवशी बोलता नाही आला. खूप घाईत होतो. इट्स ओके. कल का ब्लॉग देखा. अब आगे अभी रुक नहीं सकते. जानता हूं. मात्र हे करायचं हे नक्की आहे. कॉफी. हो. अभिमान मराठे या तरुणाने केलेल्या विधानाने आज राजधानीत खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज राजधानीत अभिमान विरुद्ध निदर्शने केली आहेत. घर से फोन आया था, मणिपुर से. त्यांना कळलं. फेसबुक पे अपडेट्स देखी. राधिका को मैंने सब बता दिया है. अब आगे सिर्फ मुझे क्या करना है वो बताओ. प्लॅन आउट करावं लागेल. ऍक्शन प्लॅन करावं लागेल. ओके, हे बघ. सध्या 3 जण आहोत टीम मध्ये. मीही आहे. येस, ऑफकोर्स. थँक्स. लेट मी थिंक टुडे. आपण 3 उद्या भेटू. हे बघ सुनते, ऐक. तू सभागृहाची नीट रेकी करून येशील. हां, त्या प्रेक्षकांचे एंट्री एक्झिट्स किंवा प्रमुख पाहुण्यांचा व्यासपीठावर जायचा मार्ग किंवा त्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग, VIP रूम्स किंवा इव्हन टॉयलेट सुद्धा, या सगळ्याची नीट रेकी करून ये. ओके. आणि सूर्या, तू कसं आहे, अयंगारला एअरपोर्टवर गाठणं खूप कठीण जाणार. सो एअरपोर्टवरून तो उतरणार असलेलं हॉटेल, हां, या रूटवरचे सगळे सिग्नल्स हे नीट बघून ठेवशील. ओके. ओके बॉस. ओके.
नाईस जॉब बडीज. थैंक यू. पण फार हुरळून जाऊन चालणार नाही आपल्याला. त्या बकऱ्याला एअरपोर्टवर गाठणं मुश्किल जाणार आहे. रस्त्यावर ट्रॅफिक असणार आणि पोलिसांची सिक्युरिटी व्हॅन्स असतीलच पुढे मागे. मी तर म्हणतो बकऱ्याला सभागृहातच सुऱ्याखाली घेऊया. सगळ्या पब्लिक समोर यथोचित सत्कार करूया साल्याचा. सभागृहातच गाठूया त्याला. लेट्स डू इट. वंदे मातरम. नमस्कार, मी हेड कॉन्स्टेबल संदीप थोटे, अंधेरी पोलीस स्टेशन. अरे वा, पोलीस डिपार्टमेंट एकदम तत्पर झालेलं दिसतंय. हे अभिमान मराठ्यांचंच घर आहे ना? हो, हे मराठ्यांच्याच अभिमानाचं घर आहे. तुमच्यासाठी खूप महत्वाचा निरोप घेऊन आलोय. हा आजोबा. हा अभि, पटकन घरी ये. हा येतो. अभिमान, तुझ्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. घरावरती तुळशीपत्र ठेवायची वेळ आली आहे. यशस्वी हो. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. डफावर दुमदुमणारी थाप हवी आणि पॅन्थरची झेप हवी. महाराष्ट्राचा सुपुत्र असा असावा. कार्य असं करा की महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटायला हवा. होय बाबा. आज तयारी करताय, मोहीम फत्ते व्हायलाच हवी. अरे हे काय? अगं हो, मी काय युद्धावर नाही चाललोय. युद्धावर जाऊ शकत नाही म्हणूनच आमची हाऊस भागवून घेतोय. वा, घ्या. या मुलीच्या रूपात साक्षात हिमालय सह्याद्रीला आशीर्वाद द्यायला आलाय. ध्यानात ठेवा, या आरतीची ओवाळणी अजून बाकी आहे. होय पिताश्री, आता आशीर्वाद आणा. अरे अरे, नमस्कार करूया. हो. बाबा नमस्कार करतो. अरे कुठे चाललोय आपण? दापोलीला, आमच्या गावी. कोकणात. सूर्या, अरे पण तुझ्या धंद्याचं काय? मी सांभाळीन ना. एवढं काय त्यात? का हो? का हो, जरा वड्यात मीठ सांभाळून. हा आई, हा? तू जरा लक्ष दे. नाही नको नको, हा? तू अजिबात लक्ष देऊ नकोस, नाहीतर तुम्ही दोघी भांडत बसाल आणि गिराईक जाईल निघून. आपा हा? तुम्ही जरा लक्ष द्या. बरं. नको, तुम्ही तर अजिबात नको. का? नाही, गिराईक वडा मागेल, तुम्ही पोवाडा द्याल. का हो, आओ, येईपर्यंत धंदा जिवंत ठेवा. हा अभि, धंदा बहुतेक बुडतोय वाटतं. अरे बाबा, सकाळी तयारी करून निघत जाईन मी. वा रे माझ्या भावा, आता माझ्या जीवात जीवाला. त्या चमचमली सौदामिनी जणू त्याच्या म्यानातून. धूळ उडाली गगनी भिडली रस्त्या रस्त्यातून. होऊन आरूढ विजय रथावर वाऱ्यासवे निघाला. रणचंड रुद्र अवतार घेऊन शूर शिवाजी आला. खणाणती आणि रक्त चाटती तलवारीच्या पाती. माय भवानी अवतरली जणू रणात शिवबासाठी. गनिमानशीर आणि झुंज झुंजुनी चेतून उठला भाला. रणचंड रुद्र अवतार घेऊन शूर शिवाजी आला. शूर शिवाजी आला.